नमस्कार. मैं शेती करतो. कांदा, हरभरा, गहू, मिरची हे सगळे असे ज्वारी उत्पन्न घेतो. माझं नाव विश्वनाथ रघुनाथ रोमन. 5 एकर शेती आहे माझ्याकडे. 5 एकर असल्यामुळं मग सगळे कांद्याचं बी तयार करतो. असं की आपलं कांदा कापून अर्धाला करून लावलेला ह्याचंच बी करून मी पुढच्या वर्षी वापरतो. ती शेजारच्या माणसाला सर ते सांगत होते धोतरकर, मग त्यांचं ऐकून मी ही 3दा गौमूत्र फवारलं आणि त्याच्यामुळे ह्या कांद्याला अशी चमक बी राहिली आणि योग्य चांगला भाव बी मिळू शकते. आणि तणनाशकाचे आपली दुसरे औषध वापरायची काय गरज लागत नाही. ते आपलं औषध दुकानदार सांगाल ते वापरल्यामुळं वर्षाला हे होत होतं. यावर्षी गवतर वापरल्यामुळे चांगलं झालं उत्पन्न. मी कांद्याच्या रानात ज्वारी बी केली आहे आणि त्यात ती आपलं ही कांदा कापून बी ब्यालासाठी तयार करायला लावलं. ही त्याच्यामुळे ज्वारी बी येते आणि बी येते माझं. हे खडकाळ जमीन होती, माती घालून तयार केली. पाणी एवढं भरपूर नाही आणि खरीपाचं पीक एकच घेतो मी, पाणी कमजोर असल्यामुळे. शेणखत वापरतो. हे शेणखत वापरल्यामुळे चांगलं बसतं पीक. ही कमी पाण्याची आपल्या बिगर पाण्याची ज्वारी. इथे 1 एकर असल्यामुळं सोय नाही पाण्याची. आणि ज्वारीच्या कडे आपलं ही बी टाकलं जवशी, तर तरी बी बिगर पाण्यात असं येते करून.